नमस्कार। आज सकाळी शेअर मार्केट सुरू झाल्यावर पहिला अर्धा तास तेजी होती, त्यानंतर मात्र घसरण सुरू झाली। शेवटच्या अर्ध्या तासात थोडी रिकव्हरी झालेली आहे। तरीसुद्धा मार्केट बंद होताना सेन्सेक्स हा बरोबर 1% म्हणजे 823 पॉईंटने घसरून 81,692 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 253 पॉईंटने घसरून 24,888 वर बंद झालेला आहे। खराब जागतिक संकेत, विकली एक्सपायरी आणि प्रॉफिट बुकिंग या काही कारणांमुळे आज घसरण बघण्यास मिळालेली आहे। आजच्या कामकाजामध्ये सर्व इंडेक्समध्ये घसरण झालेली आहे। बीएसई हेल्थकेअर इंडेक्स सर्वात कमी म्हणजे 0.11% खाली आहे। बीएसई इन्फ्रा इंडेक्स 2.27% खाली आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.52%, बीएसई स्मॉल कॅप इंडेक्स 1.38% खाली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: अपोलो हॉस्पिटल 1%, डॉक्टर रेड्डीज लॅब 0.86%, बजाज फिनसर्व 0.79%, एशियन पेंट 0.48% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे: टाटा मोटर्स 2.86%, श्रीराम फायनान्स 2.62%, ट्रेंट 2.58%, टायटन 2.51% अशी घसरण आहे। आज एफआयने 3881 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 9,394 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। आज रुपयाच्या दरात 9 पैशाची घसरण झाली असून मार्केट बंद होताना रुपयाचा दर हा 85 रुपये 60 पैसे प्रति डॉलर असा होता। धन्यवाद।